माँ बगलामुखी एक स्ट्रॉंग पॉवरफुल एनर्जी आहे, त्या एनर्जीने तुम्हाला इथे बोलवलेले आहे, त्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हावं अशी त्या एनर्जीची स्वतःची इच्छा आहे. कारण की कुठलीही एनर्जी आपल्याशी जेव्हा कनेक्ट होते, जेव्हा आपली इच्छा असते आणि त्या एनर्जीचीही इच्छा असते की ह्या व्यक्तीने माझ्याशी कनेक्ट झालं पाहिजे, तर आपल्यालाही माहिती आहे आपण त्याच देवाकडे जातो जो देव आपल्याला बोलवतो. त्यातील माँ बगलामुखी यांची जयंती येत आहे 24 तारखेला आणि त्या माहिती आपल्याला त्यांच्याकडे स्तंभन शक्ती आहे. स्तंभन शक्ती म्हणजे ती शत्रूची वाचा तिथल्या तिथंच थांबवू शकते, म्हणजे एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे. तर ह्या पॉवरफुल एनर्जीची तुम्हाला गरज आहे आणि ही जी काही जयंती येत आहे त्यामध्ये तुम्हाला माँ बगलामुखी स्वतः बोलवत आहे की बाळा तुला आता इकडे येण्याची गरज आहे. कारण की असू शकतो तुझे शत्रू खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, खूप जास्त त्यांनी तुमच्यावरती छुप्या पद्धतीने वार केलेला आहे आणि त्यामुळेच तुमचे रिलेशनशिप जे आहे खराब होत आहे. जेलसी तुमचं काय बाय एक नातं खराब होत आहे, तुमचं करिअर खराब होत आहे, तुमचा जॉब मधील तुमचा जो काही औरा आहे तो खराब होत आहे. तर येत आहे काही भव्य दिव्य अचानक असं जसं की एखादं नाही का एखादं धन सापडतं असं काहीतरी असं शॉकिंग काहीतरी होऊ शकत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग पॉझिटिव्ह साईन. हो सगळेच कार्ड पडतात हे. सो एनर्जी इज व्हेरी हाय. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजच्या रीडिंग मध्ये तुमची करंट एनर्जी काय आहे. तर आय कॅन सी असंही दिसून येत आहे की तुमच्या अराउंड काही फेक लोक आहेत, काही अशी लोक आहेत जी तुमच्या तर सुखावरती ते जळतात ते वेगळंच, परंतु तुमचं सुख त्यांना पाहवलंही जात नाही. अशा प्रकारचे काही लोक तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहे. मे बी ते तुमच्या घरातील आहेत, तुमच्या कार्यक्षेत्रातील आहेत किंवा त्यांची एनर्जी तुम्ही पिक करत आहात असंही येथे दिसून येत आहे. मे बी सध्या तुम्ही खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतात, खूप जास्त ड्रेन झालेली आहे तुमची ऊर्जा, तुम्ही कसलं तरी टेन्शन घेतलेलं आहे, कसल्या तरी विचारामध्ये तुम्ही आहात, एकच विचार सतत सतत तुमच्या डोक्यात सुरू आहे आणि त्याचाही प्रभाव येथे दिसून येत आहे. मे बी ब्लॅक मॅजिक किंवा वशीकरण, नजर दोष याही गोष्टींचा प्रभाव तुमच्यावरती दिसून येत आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला वाटतं की मी तर सगळं चांगलं काम करत आहे, माझ्याकडे तर काहीच असं नाहीये की मी करत नाही, परंतु तरी सुद्धा एक प्रकारे थकावट जाणवत आहे, एक प्रकारे एक ड्रेनिंग होत आहे, एक खूप विचार क्षमता जी आहे वाढलेली आहे. माहिती नाही कशामुळे तरी, परंतु ह्या अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना येथे दिसून येत आहे. तुमच्या आजूबाजूची जी काही लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमच्या कार्यक्षेत्रामधील आहेत, तुमच्या शेजारी पाजारी आहेत, सो त्यांची एनर्जी येथे खूप जास्त स्ट्रॉंगली पीक होत आहे. तर अशा काही ज्वेलर्स, अशा काही तुमच्या शत्रूंची एनर्जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लेट्स सी, पाहूया तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत ज्यांचा तुमच्या डोळ्यापुढे आता चेहरा येत आहे त्या व्यक्तीची एनर्जी आपण घेणार आहोत. तर नक्कीच ते तुमचे मित्र तर नाहीच आहेत, ह्या रिडिंगद्वारे हे सिद्ध होत आहे. ते मित्र नाही आहेत तर शत्रू आहेत. तर अशा शत्रू पर्सनची, तुमच्यावरती ज्वेलर्स असणाऱ्या लोकांची एनर्जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि त्यानंतर आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय तेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी, पाहूया आज काय आपल्याला कार्ड्स मिळतात. मे बी असू शकतं काहींच्या घरामध्ये मॅरेज रिलेटेड काही गोष्टी घडत आहेत, काही लग्नाच्या संदर्भात चर्चा सुरू आहेत किंवा काहींचं लग्न ठरलेलं आहे. आणि आत्ताच आपल्या एक ताई होत्या, सबस्क्रायबर ताई, आणि त्या माझ्या क्लायंटही होत्या. तर त्यांचं बरेच वर्षापासून लग्न जमत नव्हतं, बट आता जमलंय. त्यांनी माझ्याकडून 2-3 वेळेस रिडिंग घेतली आणि आता त्या राईट पाथवरती आहेत, योग्य त्या मार्गावरती आहेत. तर खूप त्यांना विशेष आपण देऊया, कॉंग्रॅच्युलेशन त्यांचं करूया. कारण की त्या खूप जास्त कन्फ्युजनमध्ये होत्या, बट त्यांना जसं मी काउन्सिलिंग केलं, गायडन्स केलं, त्यानंतर त्यांचं लग्नही जमलं आणि आता त्या खूप खुश आहेत आणि त्या आनंदी आहेत. ते पाहून मी सुद्धा खूप जास्त खुश झालेली आहे. तर तुम्हालाही काही अडचणी असतील, पर्सनल रिडिंग घ्या, काउन्सिलिंग घ्या, जेणेकरून तुम्हालाही कळेल नेमकं आपलं कुठं अडत आहे, आपल्या नेमकं पुढे भविष्यामध्ये काय दिशा आहे. एक मार्गदर्शन मिळणं नक्की घेणं गरजेचं असतं. तर लेट्स सी. ओके, सर्कल ऑफ ड्रामा. तर तुमच्या अराउंड जो आहे ड्रामा, खूप जास्त सर्कल ऑफ ड्रामामध्ये तुम्ही आहात, तुम्ही मध्ये आहात आणि तुमच्या आजूबाजूला खूप जास्त ड्रॅमॅटिक पर्सन आहे. तुम्ही तुमची एनर्जी कितीतरी सेव्ह केलेली आहे अशा लोकांपासून, परंतु तरी सुद्धा इम्पॅक्ट तुमच्यावरती होत आहे असं इथे दिसून येत आहे. कारण की युअर सोशल सर्कल इज फुल ऑफ ड्रॅमॅटिक चेंजेस. तुमच्या सराउंडिंगमध्ये, तुमच्या सोशल जे काही आहे, जिथे तुम्ही जॉब करता तिथे सुद्धा काही लोक जे आहेत खूप जास्त नाटकी आहेत, जे की
खूप जास्त ड्रामा क्रिएट करत आहे, कुठल्याही गोष्टीला काही व्हॅल्यू पण नाही, परंतु त्या गोष्टीचा ते ड्रामा करून दाखवत आहे. ऍक्च्युली माहिती नाही त्यांच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालाय किंवा काहीतरी असं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यामुळे ती लोक असं काही करताना येते दिसून येत आहे. तर नवीन रोज एक एक नवीन ड्रामा तुमच्या पुढे उभा केला जात आहे, नवीन नाटक तुमच्या पुढे उभं केलं जात आहे. सो तुमचं सराउंडिंग असं आहे अँड इट्स कॉम्प्लिकेटेड. असू शकता अशी काही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आहे जी की खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, खूप गुंतागुंतीची आहे, तुम्हाला त्याच्यातून बाहेरच पडता येत नाही. मे बी ते एखादं रिलेशनशिप असू शकतं, तुमचे नातेसंबंध असू शकतात, किंवा कार्यक्षेत्रामधील ह्या ऊर्जा येत आहे. अशा काही गोष्टी आपल्याला दिसून येत आहे की त्या खूप कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत तुमच्यासाठी. ऍक्च्युली तुम्हाला त्यातून बाहेरच पडता येत नाही, एक तर ऍक्सेप्टही करता येत नाही ना रिजेक्टही करता येत नाही. धरलं तर काय म्हणतात ते चावताय आणि सोडलं तर पळताय, असं काहीतरी आहे ते. तर अशा प्रकारच्या ऊर्जा मोर कॉम्प्लेक्स दॅन इट सीम्स, खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. जे दिसतंय त्यापेक्षाही आणखीन कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला तर फक्त थोडंच दिसतंय, पण त्याच्या पाठीमागं सुद्धा खूप जास्त ब्रह्मांड इथे आपल्याला दिसून येत आहे. इट्स अ कॉम्प्लिकेटेड. पब्लिक एक्सपोजर असू शकतं, काही प्रायव्हेट मॅटर सुद्धा तुमचे पब्लिक झालेले आहेत, त्याचं सुद्धा येथे तुम्ही टेन्शन घेतलेलं आहे. असू शकतं काही घरातील गोष्टी बाहेर गेलेल्या आहेत, त्या तुमच्याच घरातील पर्सननी बाहेर कळवलेल्या आहेत, किंवा कुणाला तरी कळालेलं आहे आणि त्या व्यक्तीने त्या गोष्टी सगळ्या गावभर केलेल्या आहेत, असंही येथे दिसून येत आहे. सो पब्लिक एक्सपोजर सगळ्यांसाठी एनर्जी नाहीये. सो ज्यांना रेझोनेट होतील त्यांनीच घ्या, जेवढ्या मेसेजेस रेझोनेट होतात तेवढ्याच घ्या, कारण की जनरल रिडिंग आहे, इट्स नॉट अ पर्सनल रिडिंग. मे बी प्रायव्हेट मॅटर्स तुमचे कुणीतरी बाहेर डिस्क्लोज केलेले आहेत, एक्सपोज केलेले आहेत. असे काही लोक असतात आपल्या आजूबाजूला, थोडंसं दुसऱ्याच्या घरात काही झालं की बाहेर सगळं गावभर जाऊन सांगायचं, तर असे काही लोक सुद्धा असण्याची शक्यता तुमच्या आजूबाजूला आहे. येस, राईट. आता तुमच्या डोळ्यासमोर ज्या व्यक्तीचा चेहरा आलेला आहे तर तीच व्यक्ती ती आहे. तर काही कनेक्शन पासून तुम्ही दूर जात आहात, किंवा काही कनेक्शन तुमच्या जीवनामधून फेडअप होत आहे. म्हणजे असू शकतं तुम्ही त्या कनेक्शन मध्ये भरपूर एनर्जी लावली, भरपूर तुम्ही त्यासाठी वेळ दिला, तुम्ही त्यामध्ये एफर्ट्स टाकले, एनर्जी तुमची खूप जास्त सेंड केली, परंतु त्यामध्ये आउटपुट काही नाही निघलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष, आता हळूहळू ते धुसर होत चाललंय. हळूहळू ते कनेक्शन जे आहे ते थोडंसं तुमच्या एनर्जी फील्ड मधून बाहेर गेलेलं आहे आणि ते कुठेतरी आता संपलंय जवळपास, किंवा संपणार आहे, किंवा एंडिंग होत आहे, असंही येथे दिसून येत आहे. ड्रिफ्टिंग अपार्ट, काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून दूर होत आहेत. काही असं असतं ना, एखादं स्वप्न पडलं की ते थोडंसंच आठवतं, म्हणजे काही जसं की असतं ते खूप जास्त स्ट्रॉंगली कनेक्टेड असतो आपण त्याच्याशी, परंतु ते आठवत नाही, हळूहळू ते मेमरीमधून थोडं थोडं डिलीट होत जातं. तशा काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला होत आहेत. काही लोक जे आहेत ते तुमच्या खूप जास्त मर्यादेच्या पलीकडे तुमच्या जीवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. असे काही नातेवाईक असतात, असे काही शेजारी पाजारी असतात जे तुमच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या घरामध्ये तुम्हाला माहिती नसतं कधी येतात ते, तुम्ही तुमच्या लिमिट्स आखून ठेवलेल्या आहेत, मर्यादा आखून ठेवलेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा त्या लोकांना त्यांच्यामध्ये एंटरच करायचं असतं, त्याच्यामध्ये यायचंच असतं. त्यांना त्यांच्या मर्यादा स्वतःच्या पण नसतात कळत, आणि दुसऱ्याच्या मर्यादांची पण त्यांना व्हॅल्यू नसते. तर ते तुमच्या मर्यादेमध्ये सुद्धा काही अशा काही गोष्टीमध्ये, घरगुती गोष्टीमध्ये सुद्धा काही बाहेरची लोक जे आहेत ते एंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा त्यामध्ये डोकं घालण्याचा प्रयत्न करताना येथे आपल्याला दिसून येत आहे. आणि ह्या गोष्टीमुळे सुद्धा तुम्ही खूप जास्त ड्रेन झालेले आहात, तुम्हाला सुद्धा खूप जास्त टेन्शन त्या गोष्टीचं आलेलं आहे. सो काही अनकवर्ड एव्हिडन्स विल चेंज युअर व्ह्यू ऑफ थिंग्स. काही तुमच्या पुढे अशा काही नव्याने काही गोष्टी येण्याची शक्यता आहे तुमच्या शत्रूंच्या संदर्भामध्ये. ग्रुप डायनामिक्स आर शिफ्टिंग. तर काही लोक ग्रुपने सुद्धा तुमच्याविषयी चर्चा करताना इथे दिसून येत आहे. काही 1-2 शत्रू नाहीत येते, असू शकतं काही लोकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सुद्धा येते, किंवा तुमच्या सोशल जिथे आहात तिथे फक्त असं शेजारी पाजारीच नाही म्हणता येणार, परंतु काही सोशल मीडियावरती सुद्धा काही ग्रुपने काही गोष्टी घडत आहे, काही लोकांचा ग्रुप आहे. ग्रुप डायनामिक्स आर शिफ्टिंग मतलब की म्हणजे की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलत आहेत, यामध्ये चेंज आपल्याला दिसून येत आहे. तुमच्या बाबतीतला पर्स्पेक्टिव्ह येथे आपल्याला बदलताना दिसून येत आहे. सो मे बी काहींच्या बाबतीमध्ये चांगला, काहींच्या बाबतीमध्ये वाईट सुद्धा असण्याची शक्यता येथे सांगता येत नाही. काही लोकांनी ग्रुप केलेला आहे, असू शकतो तुम्हाला एकटं टाकलेलं आहे, तुम्हाला तुमच्यातले जे काही काय म्हणतो पॉवर आहे तो पॉवर पाहून कदाचित त्या लोकांनी तुम्हाला एकटं सोडलेलं आहे, कारण की ते तुमच्या पॉवरशी बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे सुद्धा असं काही लोकांचा ग्रुप तुमच्या अराउंड आहे जो तुम्हाला
एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सो ते तुमचे शत्रू आहेत. मे बी काही कोर्ट कचेरी, काही भानगडी सुद्धा चालू असण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. काही छुपे शत्रू आहे जे ब्लॅक मॅजिक किंवा अशा काही गोष्टींचा सहारा घेत आहेत. लोक आजकाल डायरेक्ट नाही भांडत, आता अशा काही गोष्टींचा वापर केला जातो जेणेकरून मानसिकतेवरती हल्ला केला जातो, काहीतरी त्यांच्या शरीरावरती हल्ला केला जातो, जे की दुरून केला जातो. त्यामुळे तो कळत नाही कोण करतोय म्हणून. समवन्स ट्रस्ट इन यू इज स्टेअरिंग टू वेवर. तर असू शकतं काही डाऊट्स, काही शंका उपस्थित केल्या जात आहे तुमच्याबद्दल, किंवा तुमच्या मनामध्ये कोणाच्या तरी बद्दल सध्या शंका उपस्थित होत आहे की खरंच ही व्यक्ती अशीच होती का, किंवा खरंच या व्यक्तीने आपल्या बाबतीमध्ये अशा गोष्टी केलेल्या आहेत का. तर याचाही सध्या तुम्ही विचार थिंकिंग करताना तुम्ही दिसून येत आहात. सो इट्स अ कॉम्प्लिकेटेड, म्हणजे गुंतागुंतीचं आहे सगळं, सायकिक आहे, न करण्यासारखं आहे. त्याचं तुम्ही बर्डन घेतलेलं आहे. ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे. मे बी स्लीपलेस नाईट आहे, झोप येत नाही. कधी कधी तुम्हाला खूप विचार केला जातो, खूप म्हणजे अक्षरशः गुंतागुंत खूप जास्त आहे. त्यामुळे विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहेत. एक शांततामध्ये म्हणतात ना, एक शीतयुद्ध चालू आहे. शांतता म्हणजे शांतता आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा काहीतरी युद्ध चालू आहे, त्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी भांडणं चालू आहे. सो अशी ही ऊर्जा येते आपल्याला. बोलत तर नाहीये कुणी, परंतु एक सायलेंट मध्ये एक युद्ध चालू आहे. ओव्हर थिंकिंग आहे. कुणीतरी धोका दिलेल्या सुद्धा असण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. ओ माय गॉड, इनर सायकल मधीलच आहे कुणीतरी तुमच्या. करिअर किंवा नातेवाईक, सोशल सर्कल तुमचं. ओके, काही शॉकिंग डिस्कवरी सुद्धा होऊ शकते. काही शॉकिंग गोष्टी तुमच्या समोर रिव्हील होऊ शकतात. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती खूप विश्वास ठेवला असेल आणि त्या व्यक्तीच्या काही शॉकिंग म्हणजे तुम्हाला त्या धक्का बसेल अशा काही गोष्टी तुमच्या पुढे येण्याची शक्यता आहे. मे बी तुम्ही एखाद्यावरती खूप विश्वास, तुम्हाला वाटत हा व्यक्ती खूप चांगला आहे, प्रामाणिक आहे, आणि त्याच व्यक्तीने तुम्हाला फसवावं असं काहीतरी घडण्याची शक्यता आहे. किंवा काहीतरी महत्वपूर्ण माहिती तुमच्या पुढे येणार आहे. मे बी ती चांगलीही असू शकते, फक्त धोका किंवा असंच नाही, परंतु काही चांगलीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. काही भव्य दिव्य अचानक असं, जसं की एखादं नाही का, एखादं धन सापडतं, असं काहीतरी असं शॉकिंग काहीतरी होण्याची शक्यता आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. हो, सगळेच कार्ड पडतात हे. सो एनर्जी इज व्हेरी हाय. मे बी बॅलन्स नाही आहे सध्या, एक वीकनेस आलेला आहे तुमच्यामध्ये सुद्धा असं दिसून येत आहे. कोणीतरी जे आहे ते खूप असं दाखवत आहे की सगळं काही चांगलं चाललेलं आहे, परंतु ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे काय चांगलं चाललेलं आहे काय नाही ते. कीपिंग अप अपीअरन्सेस अँड ऍक्टिंग लाईक एव्हरीथिंग इज फाईन. सो असू शकतं कोणीतरी असं दाखवत आहे की सगळं चांगलं चाललेलं आहे. मे बी सोशल मीडियातून असं दाखवत आहे की खूप काही चांगलं चाललेलं आहे आमच्या जीवनामध्ये, खूप आता आम्ही भव्य दिव्य करत आहोत, परंतु ऍक्च्युली तसं नाहीये. सो हे फक्त देखाव्याची दुनिया आहे. कोणीतरी शो ऑफ करत आहे. शेअर्ड एक्सपिरियन्स डीपन द बॉन्ड बिटवीन यू अँड अदर. असू शकतं काही मित्र परिवारामध्ये सुद्धा तुम्ही काही तुमच्या भावना शेअर केलेल्या आहेत, किंवा कोणीतरी तुमच्याशी काही भावना शेअर केलेल्या असण्याची सुद्धा शक्यता येथे नाकारते. काही तुमचे अनुभव तुम्हाला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही कोणाला तरी काही तुमचे अनुभव सांगितले असतील. कीपिंग सिक्रेट्स, काही गोष्टी सिक्रेटिव्हली तुम्ही करत आहात, ते कदाचित कोणाला माहिती नाही, किंवा तुमच्या बाबतीत काही लोक सिक्रेटिव्हली माघारी काहीतरी गोष्टी करत आहेत. सो असंही येथे दिसून येत आहे. तर तुम्ही आता लोकांच्या विषयी असणारी ऍक्सेप्टेशन सोडून दिलेली आहे. तुम्हाला माहिती कोणावरती अपेक्षा ठेवून काही उपयोग नाही, कुणी तुमच्या कामाला येत नाही. सो येथे तुम्ही आता लोकांवरती विश्वास ठेवणं, लोकांकडून अपेक्षा ठेवणं सोडून दिलेलं आहे. लेट गो ऑफ एक्सपेक्टेशन अँड अलो थिंग्स टू अनफोल्ड. तुमच्याकडे तुम्ही आता ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवलेला आहे की अपेक्षा ठेवून काही मिळणार नाही, तर ज्या गोष्टी ज्या वेळेस होणार आहे त्याच वेळेस होणार आहे. तर याही बाबतीमध्ये तुम्ही आता ॲश्युअर झालेले आहात. तर या सर्वांवरती आपण महत्वपूर्ण पॉवरफुल मेसेजेस घेणार आहोत. ज्या दश महाविद्या आहेत त्यातील मा बगलामुखी यांची जयंती येत आहे 24 तारखेला, आणि त्या माहिती आपल्याला त्यांच्याकडे स्तंभन शक्ती आहे. स्तंभन शक्ती म्हणजे ती शत्रूची वाचा तिथल्या तिथंच थांबवू शकते, म्हणजे एवढी त्याच्यामध्ये पॉवर आहे. तर ह्या पॉवरफुल एनर्जीची तुम्हाला गरज आहे. आणि ही जी काही जयंती येत आहे त्यामध्ये तुम्हाला मा बगलामुखी स्वतः बोलवत आहे की
बाळा तुला आता इकडे येण्याची गरज आहे, कारण की असू शकतो तुझे शत्रू खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, खूप जास्त त्यांनी तुमच्यावरती छुप्या पद्धतीने वार केलेला आहे. काही तुमच्या बाबतीमध्ये ब्लॅक मॅजिक किंवा ज्या काही असतात ना त्या गोष्टी त्या सगळ्या केलेल्या इथे दिसून येत आहे. नजर दोष तुमच्या वागण्यावरती, राहण्यावरती, तुमच्या सगळ्या पूर्ण संसारावरती, तुमच्या जे काही आहे सध्याचं त्यावरती नजर लावलेली आहे. तर यामध्ये ती माँ बगलामुखी एक स्ट्रॉंग पॉवरफुल एनर्जी आहे. त्या एनर्जीने तुम्हाला इथे बोलवलेले आहे. त्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हावं अशी त्या एनर्जीची स्वतःची इच्छा आहे. कारण की कुठलीही एनर्जी आपल्याशी जेव्हा कनेक्ट होते, जेव्हा आपली इच्छा असते आणि त्या एनर्जीचीही इच्छा असते की ह्या व्यक्तीने माझ्याशी कनेक्ट झालं पाहिजे, तर आपल्यालाही माहिती आहे आपण त्याच देवाकडे जातो जो देव आपल्याला बोलवतो. तर इथे तुम्हाला माँ बगलामुखी यांनी आवाहन केलेलं आहे. तरी ही माता बगलामुखी जी आहे ती स्तंभन शक्ती आहे तिच्यामध्ये. म्हणजे एक शत्रू होता बकासूर नावाचा, तर त्या शत्रूच्याकडे एवढे मंत्र स्ट्रॉंग होते, पॉवरफुल होते की तो जे बोलेल, वाचासिद्धी होती, तो जे बोलेल ते खरं व्हायचं. आणि मग ते खरं होता शत्रू आपल्याला माहिती पहिल्या काळात आपण पाहतो पिक्चरमध्ये की ज्यावेळेस असुर खूप जास्त स्ट्रॉंग व्हायचे त्यावेळेस ते देवतांचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करायचे. ते इंद्रदेव तर पळतच असायचं दुसरं. तर त्या इंद्रदेवांचं सगळं जे काही सिंहासन स्वर्ग जे होतं ते उद्ध्वस्त करून मग ते रडत रडत कुठे जायचे, भगवान विष्णू, भगवान महादेव ह्यांच्याकडे जायचे आणि मग त्यानंतर कुणीतरी अवतार घ्यायचा आणि मग शत्रूचा नाश करायचा. असंच त्यावेळेस अशी ही खूप अशी मोठी अराजकता माजलेली होती. आणि त्यावरती उपाय म्हणून सगळ्यांनी विष्णू देवांची जी काही भक्ती केली आणि जी सगळ्यांनी भक्ती केली त्यातून एक देवी प्रकट झाली. एक असं तेजपुंज असं खूप पॉवरफुल असं सोनं आहे, असं गोल्डन एकदम चमकणार सूर्यासारखं तेज असणार अशी एक ऊर्जा प्रकट झाली. तिला माँ बगलामुखी म्हटलं जातं. आणि ही जी देवी आहे तिने त्या शत्रूची जी आहे जीवच उकडून घेतली आणि तो जो काही मंत्र उच्चार करत होता ते मंत्र म्हणण्याचंच त्यांनी तिथं थांबवून टाकलं. आणि त्यानंतर तो जो होता राक्षस त्याच्या तोंडातून कधीही शब्द फुटला नाही आणि तो काही बोलू शकला नाही आणि त्याच्या त्या वाचसिद्धीचा काही उपयोगही झाला नाही. तर शत्रूंचं स्तंभन करणारी, तिचं जो विचार आहे तो तिथल्या तिथेच थांबवणारी अशी पॉवरफुल माँ बगलामुखी तुम्हाला ह्या रिडिंगद्वारे गायडन्स देऊ इच्छित आहे. तर पाहूया त्या तुमच्यासाठी काय गायडन्स देत आहेत. जय माँ बगलामुखी. तर ह्या माता बगलामुखी आहेत. तर आपण यांना प्रणाम करूनच आज रिडिंगला सुरुवात करूया. हे माँ बगलामुखी, माझी वाणी स्थिर करा. माझ्या तोंडून जर काही शब्द चुकीचा निघाला तर मला माफ करा. मला तुमच्याविषयी तुमच्याकडून मिळणारे संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचं बळ द्या. माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य निर्माण करा. माझ्या वाणीला स्थिर करा. मला आशीर्वाद द्या. तर जय माँ बगलामुखी. लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय शक्ती, काय तुम्हाला इथे गायडन्स देत आहे ह्या सर्व परिस्थितीमध्ये. तर 10 महाविद्या ज्या आहेत त्यातील ही 8वी महाविद्या आहे. खूप पॉवरफुल आहे. आपल्यातील सुद्धा काही नकारात्मक विचार असतील तर त्यांना सुद्धा ती तिथल्या तिथे थांबवते. त्यामुळे तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी येथे आमंत्रित केलं जात आहे. ओके, तर हे सध्या जो आहे तो तुम्ही एकटे नाही आहात ह्या सर्वांमध्ये. आई बगलामुखी तुम्हाला ह्या रिडिंगद्वारे हेच सूचित करत आहे, तुम्हाला हेच मार्गदर्शन करत आहे. सध्याची जरी परिस्थिती तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त आम्ही एकटे झालेलो आहोत का, आम्ही दुःखीच राहणार आहोत का, आमचे शत्रू आमच्यावरती भारी होणार आहेत का, तर नाही, तसं नाही आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तर माँ बगलामुखी तुमच्या सोबत आहे. माँ बगलामुखी सतत तुमच्या सोबत आहे. ती तुमच्या बाबतीमध्ये चांगलं घडावं यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला फक्त त्यांची उपासना करण्याची गरज आहे. त्यांचं हे बघा, आपण काही खूप मोठे साधक नाही आहोत. आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी आपण करायची आहे. माँ बगलामुखी यांचा मंत्र चांट जरी केला, त्यांचा जप जरी केला त्यांच्या जयंतीच्या दिवशी, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुमच्या शत्रूंचा तिथल्या तिथंच नाश होताना आपल्याला इथे दिसून येत आहे, भस्म होताना दिसून येत आहे. तर तुमच्या शत्रूंना खूप जे काय पुढील काळामध्ये आपल्याला दंड मिळताना दिसून येत आहे. तर हे जे काही सध्या घडत आहे ते तुमच्या नक्कीच रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर बघूया, हे देखो.
तर हे बघा आपल्याला इथे दिसून येत आहे की नक्कीच काहीतरी ब्लॅक मॅजिकची ऊर्जा इथे आपल्याला दिसून येत आहे. तुमच्यावरती काही क्रिया करण्यात आलेली आहे किंवा आलेली होती तर ती बॅकफायर झालेली आहे आणि मा बगलामुखींनीच हे सर्व गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. सो त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी इथे तुम्हाला गाईड केलं जात आहे. ट्रस्ट द सायलेन्स. तुमच्या ऊर्जांना आता कुणीही बांधू शकणार नाहीये. बिट्रेलची एनर्जी आहे. असू शकतं मागच्या काळामध्ये तुमच्या बाबतीमध्ये धोका दिलेला आहे, तुम्हाला फसवलेलं आहे लोकांनी, परंतु यातून तुम्ही बाहेर पडत आहात. तुमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत मा बगलामुखी सतत तुमच्यासोबत आहे. ती खूप जास्त पॉवरफुल एनर्जी आहे. ज्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे आता त्यांच्या जीवनामध्ये इथून पुढे त्यांना खूप जास्त त्रास अडचणी यांना सामोरे जावं लागणार आहे. इट्स टाइम फॉर युअर हिलिंग. तर हा तुमचा हिलिंगचा काळ आहे. हा तुमचा जो काही काळ आहे तो तुम्हाला आराम मिळण्यासाठी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की काहीच घडत नाही, सायलेन्स आहे सगळं, तर नाही, मा बगलामुखी तुमच्या सोबत आहे. ते तुमच्यासाठी सर्व मार्ग जे आहेत ओपन करत आहे. काही ट्रुथ तुमच्या समोर येतील. तुमच्या शत्रूंच्या बाबतीमध्ये काही रहस्य तुमच्या समोर येणार आहेत. मे बी असू शकतं बालपणापासून काही गोष्टी घडत आहे परंतु तुमचं त्याकडे लक्ष नव्हतं. काही जे घटना घडत आहेत त्या बालपणापासून आहेत, परंतु ह्या ज्या काही दोषपूर्ण गोष्टी घडत राहिलेल्या आहेत सतत, ज्या तुमच्यापासून लपवले गेल्या, सतत तुम्हाला त्यापासून दूर ठेवण्यात आलं, असे काही सत्य तुमच्या समोर नक्कीच मा बगलामुखी घेऊन येत आहे. आणि ही ऊर्जा तुमच्या सोबत आहे, बऱ्याच वर्षांपासून आहे. कुणीतरी तुमच्याकडे कंपॅनियनशिप घेऊन येत आहे. असा पर्सन तुमच्या जीवनामध्ये येत आहे जी तुम्हाला ह्या सर्व चक्रामधून बाहेर काढणार आहे, जे तुम्हाला आराम देईल, सॅटिस्फॅक्शन देईल, समाधान तुम्हाला देणार आहे. असं एखादं साधन आता तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतं. कदाचित तुम्हाला इतर लोकांनी खूप जास्त धोका दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इतर लोकांवरती विश्वास ठेवत नाही. तर मा बगलामुखी तुमच्या जीवनामध्ये एक असं नातं घेऊन येत आहे, असं काहीतरी पार्टनरशिप घेऊन येत आहे जी तुम्हाला पीस देईल, जी शांतता देईल, जी समाधान देईल. सो क्लाइमेट दिस रिडिंग. जय मा बगलामुखी म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे. डिवाइन इज ऑलवेज वर्किंग ऑन युअर फेवर. तुमच्या बाबतीतच डिवाइन विचार करत आहे. तर येथे मा बगलामुखी आपल्यातील सुद्धा नकारात्मक विचारांना चेक करण्यासाठी सांगत आहे. असू शकतं कधी कधी आपणच आपल्या विचारांमध्ये एवढं गढून जातो, आपणच खूप निगेटिव्हिटीकडे जातो. आपलेच विचार कधी कधी इतके निगेटिव्ह असतात की आपल्यालाच कळत नाही की आपणच स्वतःचा घात करून घेत आहोत. तर येथे डिवाइन, येथे मा बगलामुखी तुम्हाला येथे मार्गदर्शन करत आहे. इंटरॅक्शन आर फोर्सिंग यू टू कन्फ्रंट युअर ओन इगो. तर काही गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा असतात, अहंकार, द्वेष, आपल्याला माहिती आहे राग, भीती, ह्या सर्व ज्या काय आहे लो लेवलच्या फ्रिक्वेन्सीज आहे त्यामध्ये तुम्हाला अडकायचं नाहीये. या बाबतीमध्ये मा बगलामुखी तुम्हाला गाईड करत आहे. तर तुमच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या तुम्हाला हाय ठेवायच्या आहेत. तर स्वतःचं आधी आत्मपरीक्षण करा. इगो चेक मीन्स काय, आत्मपरीक्षण करायचं आहे तुम्हाला की आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये कुठला दोष आहे ज्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. तर इगो चेक करण्यासाठी सुद्धा मा बगलामुखी तुम्हाला इथे गाईड करत आहे. कल्चरल डिफरन्सेस ब्रिंग बोथ चॅलेंजेस अँड ग्रोथ. असू शकतं काही तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत. मा बगलामुखी तुम्हाला इथे गाईड करत आहे. काही कल्चरल डिफरन्सेस जे आहेत आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या नात्यामध्ये जर चॅलेंज असतील किंवा तुमच्या ओव्हरऑल ग्रोथमध्ये, विकासामध्ये जर काही चॅलेंजेस असतील तर ते चॅलेंजेस दूर केले जातील. असू शकतं कोणीतरी तुम्हाला दबाव टाकत आहे. काही मोटिव्ह जे आहेत, काही लोकांची चुकीची ध्येय, चुकीचं वागणूक तुमच्या समोर येईल आणि मा बगलामुखी त्या अशा चुकीच्या लोकांना शिक्षा देणार आहे. नक्कीच समवन कन्सर्न मे नॉट बी सिन्सिअर. कुणीतरी जे आहे तुमच्या अराउंड जे आहे ते बिलकुल तुमच्यासाठी योग्य नाहीये, सिन्सिअर नाहीये, ते त्याचं फसवत आहे. ते तुम्हाला त्याचं खरं मोटिव्ह तुम्हाला इथे सांगितलं जात नाहीये. तर अशा लोकांपासून अवेअर राहा जे तुम्हाला फसवतात. अशा लोकांपासून तुम्हाला येथे जपून राहण्यासाठी सुद्धा मा बगलामुखी गाईड करत आहे, मार्गदर्शन करत आहे. न्यू अलायन्सेस. ओके, तर तुमच्याकडे काही नवीन गोष्टी येत आहे, सपोर्ट येत आहे, ऑपॉर्च्युनिटीज येत आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल सध्याच्या सिच्युएशनला सगळं काही संपले, तर तसं नाहीये. मा बगलामुखी तुमच्याकडे खूप सारे संधी घेऊन येत आहे.
कोणाचा तरी आधार तुम्हाला मिळत, जसं की नातं येत आहे तुमच्या जीवनामध्ये, काहीतरी नवीन संधी जॉबच्या संदर्भात, नात्यांच्या संदर्भात तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग, न्यू अलायन्सेस, कंपॅनियनशिप, मे बी काही बिझनेसच्या अराउंड ह्या गोष्टी दिसून येत. आपल्याला माहिती बहुतेक राजकारणी, बहुतेक जे बिझनेसमॅन आहेत ते बगलामुखीची सेवा का करतात? कारण की त्यांना माहिती न्याय करणारी ती देवता आहे. जसं की हे कोर्ट कचऱ्या आता निघाल्या, परंतु मा बगलामुखी जेव्हा ब्रह्मांडाची रचना झाली नसेल तेव्हापासूनची ती देवी आहे आणि तेव्हापासून ती न्याय करत आहे. ऍक्च्युली आज माझा घसा थोडा दुखतोय. तर बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत आहे. तर काही नवीन बिझनेस तुम्ही सुरू करत आहात तर त्यावरती फोकस करा. जर तुम्हाला असं वाटत असेल मी जे काही सुरू करतोय ते एवढं काही मोठं नाही, तर हे बघा, कुठलंही काम हलकं नसतं. कोणत्याही छोट्यापासून तुम्ही सुरुवात करा, त्याच कामामधून तुम्हाला पुढे भविष्यामध्ये सक्सेस मिळणार आहे, खूप जास्त पैसा तुम्हाला मिळणार आहे. तर मा बगलामुखी तुम्हाला याद्वारे हेच गाईड करत आहे की नवीन काहीतरी सुरू करा, बिझनेस सुरू करा एखादा, त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी सक्सेस मिळत आहे. एखादं नातं होतं जे तुमच्यासाठी काही कामाचं नव्हतं, तर असं नातंही तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. आणि तुमचे सुद्धा जर नकारात्मक विचार असतील काही, तर ते सुद्धा थांबतील. त्यांची तुम्हाला असं वाटत नाही मी तर पॉझिटिव्ह विचार करायला जातो, परंतु काही दिवसांनी पुन्हा मी निगेटिव्हिटीमध्ये फसतो, तर मा बगलामुखीची सेवा तुम्हाला करण्याची गरज आहे. कारण की ती देवी जेव्हा आपल्यामध्ये अवतरित होते, आपल्याला त्यांचं दर्शन घडतं. साधना मार्गामध्ये जसं जसं तुम्ही पुढे जाता त्यांचं आवाहन केलं तुम्ही, हे बघा, साध्या भोळ्या मनाने केलं तरी सुद्धा महाविद्या जे आहे ते प्रसन्न होतं. फक्त आपलं जे हेतू जो आहे तो निर्मळ पाहिजे, आपलं मन जे पाहिजे ते साफ पाहिजे, प्युअर पाहिजे, त्यावेळेस महाविद्या नक्कीच प्रसन्न होतात. जर कुणाचं चुकीचं करण्याच्या हेतूने काही गोष्टी करायला गेलो तर त्याचा परिणामही आपल्यालाच भोगावा लागतो. तर येथे जे लोक अशा प्रकारे चुकीचा वापर करतात तर त्यांना डिवाइन नक्कीच शिक्षा देतं. तर येथे जर तुम्ही तुमच्या अडचणी, जर तुमच्यावरती अन्याय झाला असेल खूप जास्त, तर तुम्ही नक्कीच मा बगलामुखी यांची सेवा केली पाहिजे. बकवास कनेक्शन, चुकीची लोक तुमच्या जीवनामधून मा बगलामुखी बाहेर काढून टाकत आहे. मिक्स सिग्नल असू शकतं, काही गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्ही कन्फ्युजन मध्ये आहात, तर त्यातूनही तुम्हाला आता क्लॅरिटी मिळताना दिसून येते, स्पष्टता आता मिळेल तुम्हाला. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला ह्या व्यक्तीने क्लोजर दिलं नाही, आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्पष्टता मिळत नाही, नेमकं पुढं काय करायचं, तर तुम्हाला आफ्टर दिस रिडिंग तुमच्या जीवनामध्ये स्पष्टता, क्लॅरिटी तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. लवकरच काही गोष्टींच्या जो पडदा होता, मास्क होता, तो हटणार आहे. आणि एक तुम्हाला चित्र जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर रियालिटी फॅक्ट काय आहे ते तुम्हाला दिसून येईल. तुम्ही कोणावर तरी खूप जास्त विश्वास ठेवलेला आहे, परंतु ऍक्च्युअली ती व्यक्ती तशी आहे का, ऍक्च्युअली ती घटना तशी आहे का, तर या संदर्भामध्ये तुमच्या समोर एक चित्र, खरं चित्र उभं राहणार आहे. तर तुमच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या कोणीतरी रिस्पेक्ट देत आहे. तुमच्या नात्यामध्ये ज्या तुम्ही बाउंड्रीज ठेवलेल्या आहेत तर आता त्यांना एक सन्मान मिळताना दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही इथून मागे काही गोष्टी तुमच्या अन्यायाविरुद्ध बोलू शकत नव्हता, तुमच्यावरती अन्याय होत होता परंतु तुम्ही बोलू शकत नव्हता, परंतु आता येथे दिसून येत आहे भविष्याची ऊर्जा आहे. मा बगलामुखींची तुम्ही सेवा केल्याच्या नंतर, त्यांची आराधना केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये एक तुम्हाला रिस्पेक्ट येत आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बाउंड्रीजला, जे तुमच्या मर्यादा जे आहेत त्यांना सुद्धा येथे स्पेस मिळत आहे, रिस्पेक्ट, आदर मिळत आहे. असे व्यक्ती जे तुमच्या विरोधात होते अशा लोकांकडून सुद्धा तुम्हाला आदर मिळत आहे. असू शकतं ही लोक तुमच्या घरातीलच आहे, ज्यांनी तुम्हाला खूप खालच्या दर्जाची वागणूक दिली आहे किंवा हीन वागणूक दिली आहे. घरचे असतील, शेजारचे असतील, कुणी असते, परंतु आता इथून पुढे तुमचं ते रिस्पेक्ट करतील. सो क्लेमेंट दिस रीडिंग, काही गोष्टी सिक्रेट ठेवा, सगळ्याच गोष्टी सगळ्यांसमोरच उघड करू नका, कारण की येथे ऐकणारे कमी असतात मनापासून. ते काय म्हणतात ना, रडून ऐकतात आणि हसून सांगतात, अशी लोक असतात. तर काही गोष्टी सगळ्यांसमोरच रिव्हील करू नका. काही गोष्टी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत बोलू नका. जेलसी, बॉटमचीच ऊर्जा आपल्याला इथे दिसून येत आहे. जेलसी करणारे लोक आहेत तुमच्या अराउंड खूप जास्त, तर त्यांना सुनेल आणि त्यामुळेच तुमचे रिलेशनशिप जे आहे खराब होत आहे. या जेलसीमुळे तुमचं वैवाहिक नातं खराब होत आहे, तुमचं करिअर खराब होत आहे, तुमचं जॉबमधील तुमचा जो काही ऑरा आहे तो खराब होत आहे. तर नक्कीच येथे तुमच्या सोशल जे काही तुमचं सध्या आहे त्यामध्येच काही लोक खूप जास्त ज्वेलस करणार आहे. घरामध्येच काही लोक जे आहेत
ते तुमच्या बाबतीमध्ये ज्वेलर्स करणारे आहेत. तर मा बगलामुखीची सेवा करा. नक्कीच ह्या सर्व परिस्थितीमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. काही होपफुल, काही चेरी ब्लॉसम, खूप जास्त फुलं, खूप जास्त गार्डन, खूप जास्त पॉझिटिव्हिटी, एक प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे. आणि असू शकतं भविष्यामध्ये एखादा नवीन रस्ता तुमच्या जीवनामध्ये मा बगलामुखी घेऊन येत आणि तो रस्ता सकारात्मकतेचाच असणार आहे. कारण की मा बगलामुखी ही सकारात्मकतेचीच देवी आहे. पिवळा रंग आहे. नक्कीच तुम्ही जेव्हा त्यांची सेवा कराल पिवळ्या फुलांचा वापर करा, हळदीचा वापर करा, पिवळे वस्त्र तुम्ही घालून त्यांची आराधना करा. त्या नक्कीच तुम्हाला यामध्ये सहकार्य करतील. जे काही तुमची सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये नक्कीच त्या तुम्हाला सहकार्य करतील. त्यांचं आवाहन मोकळ्या मनाने करा, साध्या मनाने करा, प्रेम भावाने करायचं आहे. सो ही होती आजची रिडिंग. तर नक्की 24 तारखेच्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. तर नक्कीच हे संदेश तुमच्यासाठी आहे, मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंटही करायची आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय मा बगलामुखी.